नमस्कार. आज आपण पाहणार आहोत तारली माशाचे कालवण आणि फ्राय. त्यासाठी मी इथे अर्धा किलो हा तारली मासा स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे आणि त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेला आहे. आता यातले अर्धे मासे आपण कालवणासाठी आणि अर्धे मासे आपण फ्रायसाठी वापरणार आहोत. इथे मी हा मसाला घेतलेला आहे. हा मसाला कोणता आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. यामध्ये सुक्कं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर हे सर्व भाजून याची पेस्ट केलेली आहे. आता आपण कालवणाची फोडणी करून घेऊया. या मसाल्यांसोबत मी घेतलेला आहे हळद, घरगुती मसाला आणि मीठ. हे सर्व एकत्र करून आपल्याला याची फोडणी करून घ्यायची आहे. सुक्कं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर हे सर्व मी भाजून वाटून घेतलेलं आहे. यामध्ये 2 लाल टोमॅटो देखील मी वापरलेले आहेत. हा सर्व मसाला तेलामध्ये छान परतून भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत. या कालवणासाठी मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे. छान असं व्यवस्थित भाजून झालं की यामध्ये आपल्याला हवं तितकं गरम पाणी ओतून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊस्तर वाट बघायची आहे. उकळी आली की मग यामध्ये आपण स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले मासे सोडणार आहोत आणि याचं कालवण करून घेणार आहोत. मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तुमच्या आवडीप्रमाणे इथे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. तुम्हाला जास्त पातळ किंवा घट्ट कालवण हवं असेल त्यानुसार इथे तुम्ही पाणी वापरायचं आहे. आता 3 ते 4 मिनिटात कालवणाला उकळी येईल की उकळी आल्यानंतर आपण यामध्ये मासे टाकून घेणार आहोत. हे पहा, 4 ते 5 मिनिटांनंतर इथे कालवणाला उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण एक एक करून मासे सोडून घेऊया की मग आपलं 4 ते 5 मिनिटात तारली माशाचं कालवण तयार होईल. राहिलेले मासे आपण बेसन आणि रवा लावून फ्राय करून घेणार आहोत. हे पहा, मी कालवण थोडंसं पातळ ठेवलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. हे पहा, इथे 4 ते 5 मिनिटांनंतर कालवणाला छान उकळी आलेली आहे आणि आपले मासे देखील शिजून तयार आहेत. आहे की नाही छान छान आणि मस्त मस्त सोपी रेसिपी? तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा. आता राहिलेले मासे आपण फ्राय करून घेणार आहोत. एकीकडे मी तवा गरम करत ठेवलेला आहे. हे बघा, आपले कालवणातले मासे देखील शिजून तयार आहेत आणि आपलं तारली माशाचं कालवण सुद्धा तयार आहे. तुम्ही हे भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत चुरून देखील खाऊ शकता. एकीकडे तवा गरम करत ठेवलेला आहे. आता राहिलेले बाकीचे मासे मी फ्राय करून घेणार आहे.
तर आज तयार झाले तारली माशाचं कालवण आणि फ्राय. चला तर मग पटापट एक लाईक या रेसिपीसाठी आणि अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.